अनेक लोक योगाबद्दल गैरसमज निर्माण करतात. ते गैरसमज देखील ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली गैरसमज दूर करणार आहेत आणि स्वस्वरूपाचा अनुभव, आत्मतत्वाचा अनुभव योगाच्या आधारे मनुष्य कसा घेऊ शकतो आणि प्रसन्नतेचा सर्वोच्च स्तर कसा गाठून त्या सर्वोच्च स्तरावरच जीवन कसा अनुभवू शकतो, प्रत्येक क्षण कसा घालवू शकतो, त्या भगवंताशी, परमतत्वाशी, परमात्म्याशी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांशी कसा ऐक्य पाहू शकतो, एकरूप होऊ शकतो, ब्रह्म चैतन्याशी, विश्व चैतन्याशी कसा एकरूप राहून एक मनुष्य योग्याचे जीवन कसे जगू शकतो याचे मार्ग